गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर रविवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 10 वाजता दुग्ध विकास मंत्री नामदार अतुल सावे व कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील यांनी केले। गोदावरी दूध संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा, स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवठा, दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांचा सन्मान, सर्वाधिक कृत्रिम गर्भधारणा करणारे कृत्रिम रेतन तज्ज्ञांचा सन्मान तसेच अपघाती निधन पावलेल्या संघातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे। संघाच्या कार्यस्थळावर सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजेशाबा परजने यांनी संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले। प्रारंभी कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुरेशराव रासकर दादा यांना गोदावरी दूध संघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। आदरणीय अण्णांची 21वे पुण्यस्मरण 20 जून रोजी आहे आणि त्यासाठी सालाबादप्रमाणे जे काही व्याख्यानमाला आपण आदरणीय अण्णांच्या नावाने सुरू केलेली आहे। 18 जून रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर चाळीसगावचे यांचं प्रवचन आपण ठेवलेलं आहे। 19 जूनला आपण प्राध्यापक हंबीरराव नाईक यांचं व्याख्यान आहे आणि 20 जूनला पुण्याचे साहित्य परिषदेचे कार्यवाहक विदा पिंगळे सर यांचं व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर 22 जून रोजी आपण राज्याचे दुग्ध विकास मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आता नव्याने झालेले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या तिघांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि 22 तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे काही दूध संस्था आहेत, दूध उत्पादक आहेत, जे टेक्निशियन मंडळी आहेत, या मंडळींचा सन्मान आणि गौरव आपण करणार आहोत। त्याचबरोबर जे संघाचे कर्मचारी आहेत ज्यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना आपण अपघात विम्याची रक्कम प्रदान करणार आहोत। निश्चितपणे आदरणीय अण्णांनी जे काही दूध धंद्यात योगदान दिलेलं आहे राज्याच्या सर्व, तर मला वाटतं राज्यभर ती महती होती आणि म्हणून माननीय दुग्ध विकास मंत्री सावे साहेबांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे। त्याचबरोबर दूध धंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आणि महासंघाच्या कामकाजामध्ये मला ज्यांनी मार्गदर्शकाची भूमिका केलेली होती असे विद्यमान कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांना दूध धंद्याची आवड असल्याकारणाने त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। सहकाराची मुहूर्तमेढ सहकारामधली कारखानदारीच्या माध्यमातून ज्यांनी रोवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे पंतू आणि विखे पाटील परिवाराचे 4थी पिढी आणि स्वर्गीय अण्णांचा नातू डॉक्टर सुजय ज्याचं सहकारातलं एक काम आहे म्हणून त्यालाही आपण निमंत्रित केलेलं आहे। अशा तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 21वं अण्णांचं पुण्यस्मरण यावेळेस आपण संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेलं आहे। तरी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतर अण्णांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो। धन्यवाद।